हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीन टिप्समध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज आपला विषय जो असणार आहे तो सेल्फ केअरवरतीच आहे आणि यामध्ये काही तुमच्याशी मी टिप्स शेअर करणार आहेत, त्या तुम्हाला दररोजच्या तुमच्या जीवनामध्ये नक्कीच केल्या पाहिजेत आणि अगदी सोप्या आहेत. ह्यातल्या तुम्हाला काही माहिती असतील पण तुम्ही याकडे लक्ष देत नसाल, त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. सगळ्यात पहिली टिप ही असेल की आपण जेव्हा आपला चेहरा धुतो तर तो जास्त गरम पाण्याने न धुता कोमट पाण्याने किंवा तुमच्या चेहऱ्याला जे तापमान सूट होईल पाण्याचं तर त्या तापमानाच्या पाण्याने धुणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात जास्त सगळ्यांना थंडीच्या दिवसामध्ये आवडते की गरम पाण्याने शॉवर घ्यावा, गरम पाण्याने आंघोळ करावी. पण त्यावेळी काय होतं, आपण जेव्हा चेहऱ्यावरती गरम पाणी फवारतो किंवा गरम पाण्याने चेहरा धुतो तर त्यावेळी आपला जर चेहरा जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तो अतिसेन्सिटिव्ह होतो. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यातील स्किनमधील जे नॅचरल ऑइल असतं तर ते निघून जातं, त्यामुळे चेहऱ्याला तुकतुकीतपणा राहत नाही किंवा चेहरा ग्लो दिसत नाही. आणि तिसरी गोष्ट की जास्त गरम पाण्याने चेहरा आपण जेव्हा धुतो तेव्हा तो ड्राय पडण्याची देखील शक्यता असते. दुसरी आणि महत्त्वाची टिप ही मी नेहमी तुमच्याशी शेअर करत आलेली आहे, ती म्हणजे दररोज SPF लावल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. घरात जरी असाल तरीही SPF लावणं गरजेचं आहे, सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. घरात असलात तर SPF 30 असलेलं सनस्क्रीन चालू शकतं. घरातून बाहेर जाता तेव्हा SPF 50 पेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन नक्कीच लावा. कारण काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा विचार करतो की घरात सनस्क्रीन लावायची काय गरज आहे, पण नॅचरल लाईट जे आहे त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतातच आणि ते घरात सुद्धा येतातच, तर त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला आपल्या स्किनला डॅमेज होऊ नये याच्यासाठी SPF लावणं खूप गरजेचं आहे. SPF लावल्याने काय काय तुम्हाला फायदे होऊ शकतात. पिगमेंटेशनपासून तुमचा चेहरा दूर राहू शकतो. जे काही स्किन कन्सर्न होतात तर त्या सगळ्या गोष्टींपासून तुमचा चेहरा दूर राहू शकतो. म्हणजे जवळजवळ 95% जे सगळे स्किन कन्सर्न होतात तर ते तुम्ही अवॉइड करू शकता फक्त आणि फक्त SPF वापरल्याने. आणि जे SPF असेल ते चांगल्या ब्रँडचं असणं गरजेचं आहे. जे SPF तुम्हाला सूट होतं ते तुम्ही वापरू शकता. असं काही नाही की ह्या ब्रँडचंच वापरलं तर ते चांगलं, त्या ब्रँडचंच वापरलं तर ते चांगलं. प्रत्येकाच्या स्किन कन्सर्ननुसार आणि प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार सनस्क्रीन प्रत्येकाला वेगवेगळे सूट होऊ शकतात. मी काही सनस्क्रीन सजेस्ट देखील केलेले आहेत. तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही सनस्क्रीन नक्कीच वापरू शकता. तिसरी गोष्ट खूप लोकांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण मी नक्कीच सांगेन. आपण आपलं स्किन केअर केल्यानंतर ब्रश करू नये. काही जणांना असं सवय असते की चेहरा अगोदर धुवा आणि नंतर मग निवांत ब्रश करा, तर तसं अजिबात करू नका. कधीच तुमचं स्किन केअर झाल्यानंतर ब्रश करायला जाऊ नका. टूथपेस्ट आपण जी लावतो आणि त्यानंतर आपण ब्रश करतो, त्यामुळे काय होऊ शकतं, कधी कधी टूथपेस्टमध्ये जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यामुळे आपल्याला ब्रेकआउट्स होण्याची शक्यता असते. आणि त्यासोबतच जेव्हा आपण ब्रश करायला जातो तेव्हा बॅक्टेरिया किंवा अजून काही गोष्टी ज्या आपल्या दातामध्ये अडकलेल्या असतील, ओरल हायजीन असेल तर त्यामुळे कसं होतं, ते बॅक्टेरिया पसरू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला स्किन इरिटेशन सुद्धा होऊ शकतं, स्किन प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे नेहमीच ब्रश आधी करायचं आणि त्याच्यानंतर चेहरा धुवायचा. काही लोकांना सवय अजूनही आहे की डिरेक्टली आपण चेहरा चला उठलं, आपण बेड टी पिली किंवा हे झालं, चेहरा वगैरे धुतला आणि त्याच्यानंतर ब्रश करायला घेतला तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे नेहमी ब्रश केल्यानंतर आपलं जे ओरल हायजीन आहे तर ते केल्यानंतरच आपण आपला स्किन केअर करायचं आहे. नेहमी आपली जी त्वचा आहे ती क्लीन आणि एक्सफोलेट ठेवली पाहिजे आणि कोणताही हार्ड स्क्रबर जो आहे तो वापरला नाही पाहिजे. काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती आपल्या स्किनवरती नेहमी मृत त्वचा जी आहे ती जमा होत राहते, मृत त्वचेचा थर जमा होत राहतो आणि तो जर थर तुम्ही वेळच्या वेळी एक्सफोलेट केला नाही स्क्रबरने किंवा अगदी व्यवस्थित तुम्ही फेस वॉश नाही केला, डबल क्लिन्झिंग नाही केला, तर तुम्हाला तो थर साचून साचून तुमचा चेहरा जो आहे तो काळपट पण दिसू लागतो, प्लस बाकी सगळे स्किन कन्सर्न सुद्धा होतात. आपण नेहमी म्हणतो की स्क्रब करण्याची काय गरज आहे, दररोज तर मी फेस वॉश करते, पण कधी कधी काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा स्क्रब करत नाही किंवा एक्सफोलेट करत नाही तेव्हा मृत त्वचा साचून 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 त्याच्यावरती तुम्ही कितीही अगदी स्किन केअर प्रोडक्ट्स लावलात तुम्ही चेहऱ्यावरती तरी ते तुमच्या चेहऱ्याला फायदेशीर ठरणार नाही. जेव्हा तुम्ही स्क्रब कराल, एक्सफोलेट कराल आठवड्यातून एकदा तरी, तर पोर्स जे आहे ते क्लीन होतील, ओपन होतील, मृत त्वचा निघून जाईल आणि तुम्ही जे स्किन केअर प्रोडक्ट्स असतील तर चेहऱ्यावरती लावल्यानंतर ते तुमच्या चेहऱ्याला, तुमच्या स्किनला चांगला फायदा देऊ शकतात. कोणताही हार्ड स्क्रब वापरू नका.
नॅचरल स्क्रबमध्ये तुम्ही घरी DIYजमध्ये तांदळाचे दाणे किंवा ओट जेव्हा आपण स्क्रब करतो तेव्हा टोमॅटोवरती साखर पेरून आपण ओट स्क्रब करतो. त्याच्यानंतर बेसन पीठ ह्याने सुद्धा नॅचरल स्क्रब होऊ शकतं. पण ज्यांची खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे तर त्यांनी अगदी डर्मेटॉलॉजिस्टला विचारा तुम्ही कोणतं स्क्रब वापरू शकता. अगदी ते सजेस्ट करतात. घरच्या घरी करायचं असेल तर आता जे मी सांगितलं तेही तुम्ही वापरू शकता. त्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे जशी माझ्यासारखी त्यांनी आठवड्यातून एकदा करा. ज्यांचे आहे नॉर्मल आहे जे सगळ्या गोष्टी तुमची स्किन जी आहे ते सहन करू शकते तर त्यांनी आठवड्यातून 2दा तरी नक्कीच करू शकता. पण एक्सफोलेट करणं खूप गरजेचं आहे. पूर्ण बॉडी पूर्ण त्वचा आपली एक्सफोलेट करणं गरजेचं आहे. कारण आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव जो आहे भाग जो आहे तर तो त्वचा हाच आहे. तर तो नीट ठेवला तर तुमची बॉडीसुद्धा अगदी चांगली राहू शकते. 5वी तुम्हाला टीप असेल ती म्हणजे चेहरा, स्किन, बॉडी चांगली मॉइश्चराईज करणं. तुम्हाला युथफुल ग्लो मिळवायचा असेल आणि तुमचा चेहरा प्लम्पी राहू देत किंवा तुमच्या चेहऱ्याला तुकतुकीतपणा येऊ देत तर त्यासाठी योग्य असं फेस वॉश आणि मॉइश्चरायझर वापरणं खूप गरजेचं आहे. जसं हे ममाअर्थचं बीटरूट फेस मॉइश्चरायझर आणि फेस वॉश आहे. बीटरूटचे सगळे गुण आहेत, हायलोनुरिक ॲसिड आहे आणि असे काही घटक आहेत ज्यामुळे तुमचा चेहरा हा प्लम्पी राहू शकतो. स्किन थोडी ताणाने सोडा, क्रेजेस पडले तर समजायचं डिहायड्रेटेड आहे. याच्यासाठी फेस वॉश आणि मॉइश्चरायझरही तसंच हवं. ममाअर्थचं हे बीटरूट जेंटल फेस वॉश ज्याने की तुमची स्किन क्लिअर तर होतेच त्यासोबतच हायड्रेशनसुद्धा मिळतं. बीटरूट हायड्राफुल मॉइश्चरायझर ज्याच्यामध्ये आहे बीटरूट आणि हायलोरुनिक ॲसिड ज्यांचे गुडनेस तुम्हाला मिळतं. लाईटवेट जेल टेक्स्चर आहे आणि हा एक हायड्रेटेड स्किन मिळते विथ पिंक ग्लो. हे प्रॉडक्ट तुम्हाला नायका, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती मिळतील. त्यासोबतच ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती देखील मिळेल. 20%चा डिस्काउंट मिळवण्यासाठी हाऊस क्वीन 2024 हा कोड यूज करा. ममाअर्थवरून जेव्हा तुम्ही एखादी परचेस करा तेव्हा तुमची ऑर्डर लिंक केली जाते एका वेबसाईटवर, तिथे एक ट्री प्लांट केली जाते. हे झाड तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या ऑर्डरवरून. ममाअर्थचं एम आहे की 2025पर्यंत 1 मिलियनपर्यंत ट्रीज प्लांट करायचे. प्रोडक्ट टॅग केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स सगळे दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका. तर मग जसं मी म्हटलं पूर्ण बॉडी मॉइश्चराईज करायला विसरू नका. त्यामुळे आपल्या बॉडीला वरून हायड्रेशन मिळत राहतं. त्यानंतर 6वी टीप अशी असेल, तुमची जी पिलो केस असेल, तुमच्या उशीचा आभरा आपण म्हणतो किंवा उशीचं कवर जे आपण म्हणतो तर ते नेहमी क्लीन ठेवलं पाहिजेत आणि वेळच्या वेळी ते बदललं पाहिजेत. कारण आपण जेव्हा झोपल्यानंतर आपल्या केसांमध्ये खूप सारे घटक असतातच. म्हणजे जसं बाहेर जात असाल तर धूळ प्रदूषणामुळे आपण दररोज जर तुम्ही हेअर वॉश करत असाल तर ओकेच आहे. पण काही काही वेळा केसामध्ये पोल्युशनमुळे काही घटक अडकून पडलेले असतात. तेल असतं केसामध्ये आणि ते पिलो केसला लागतं, कव्हरला लागतं आणि तेच आपल्या चेहऱ्याला सुद्धा लागू शकतं. तुमचा चेहरा जर अति सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही जेव्हा पिलो केसवरती असं झोपतो आपण तर ह्या भागामध्ये पिंपल्स जास्त काही जणांना येतात आणि ह्यातून मी सुद्धा सफर केलेलं आहे. मी तेव्हापासून पिलो कवर म्हणजे पिलोज वापरतच नाही, उशी वापरत नाही, कारण मला मानेचा सुद्धा त्रास होत होता. त्यानंतर जर तुम्ही उशी वापरत असाल तर नेहमी सॅटिनच्या ज्या कवर असतात तर त्या वापरायच्या, त्या जास्त फायदेशीर ठरतात. आणि ज्यांना ॲक्ने ब्रेकआउट्सचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तर नेहमी दररोजच्या दररोज मला तर वाटतं पिलो केस जी आहे ती चेंज केली पाहिजे, ज्यामुळे त्यांना उत्तम फायदा पडू शकतो. मगाशीच मी तुम्हाला एक पॉईंट सांगितला तर त्यामधील जसं मी म्हटलं होतं की वरून हायड्रेशन मिळणं खूप गरजेचं आहे. जसं वरून सगळ्या आपण गोष्टी लावतो आपल्या त्वचेला, आपल्या शरीराला आणि त्यामुळे फायदा तर पडतोच. पण समजा ही जर जमीन आहे आणि तुम्ही फक्त वरून पाणी घालताय एखाद्या रोपट्याला आणि आतून त्याला काहीच पोषण मिळत नसेल तर ते रोपटं रुजणार कसं आणि वाढणार कसं? त्या पद्धतीनेच आपल्या त्वचेचं सुद्धा असतं. आपण जेव्हा सगळे प्रोडक्ट्स वरून लावतो, आपल्या त्वचेला लावतो, त्याचा फायदा तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही शरीराला आतून सुद्धा पोषण देता. दररोज 1.5 ते 2 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे आणि वेळच्या वेळी पाणी पिणं आणि अगदी गरजेनुसार पाणी पिणं गरजेचं. तुम्ही एकाच टाईमला बसून जर म्हटला की मी 2 लिटर 1.5 लिटर पाणी पितो, माझ्या शरीराची गरज भागेल, तर तसं होत नाही. जेवणाच्या आधी अर्धा तास, जेवण झाल्यानंतर पाऊण तासाने पाणी पिणं, जेवताना पाणी अजिबात पिऊ नये, सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं, रात्री झोपेच्या 1 ते 1.5 तास अगोदर कोमट पाणी पिणं. अशा काही वेळा आहेत ज्या आपल्या शरीराला त्या वेळांची सवय लावून घेतली पाहिजे आणि त्या वेळेनुसार पाणी पिलं पाहिजे. जेव्हा तहान लागते तेव्हा तर आपण पाणी पिणं गरजेचंच आहे. पण जे कधी कधी आपलं असं वाटतं की तहान लागली आपण पाणी पिलं बास झालं, तर तसं नाही. आपल्या शरीराला गरज असते पाण्याची आणि त्याच्यामुळे टॉक्झिन, शरीरातले नको असलेले घटक हे बाहेर पडायला मदत होते. घामाद्वारे, त्याच्यानंतर लघवी वाटे हे सगळे घटक बाहेर पडतात आणि आपल्या शरीराला ते सगळे घटक बाहेर काढण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. तर त्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे, ज्यामुळे आतून आपल्याला पोषण मिळेल, आतून आपली त्वचा हायड्रेटेड राहील आणि वरून आपण जे प्रोडक्ट अप्लाय करू तर त्यामुळे सुद्धा आपली त्वचा तुकतुकीत राहील.
8वी टीप आपल्याला असणार आहे, आपल्याला एक खूप घाणेरडी सवय असते. आपण नेहमी ना असं करतो आणि चेहऱ्याला हात लावतो. दररोज आपली ही सवय अगोदर बदला. मला जेव्हा जास्त ॲक्ने, ब्रेकआउट्स किंवा पिंपल्सचा प्रॉब्लेम होता, मी डर्मॅटॉलॉजिस्टची तरी नेहमीच कन्सर्न म्हणजे अजून पण मी नेहमी दर महिन्याला फॉलोअप तरी घेत असतेच. पण काय होतं माहिती आहे काय, सगळ्यात मोठी गोष्ट मला तेव्हाही डर्मॅटॉलॉजिस्टनी सांगितलेली ती म्हणजे तुम्ही तुमचा हात तुमच्या चेहऱ्याला सारखा लावत जाऊ नका, काहीही गरज नाही. काय होतं माहिती आहे का, सगळ्यात जास्त जे जर्म्स असतात किंवा विषाणू असतात ते आपल्या ह्या हातावरती असतात. कारण इकडे तिकडे आपण हात लावतो ते सगळे इथे लागलेले असतात. आणि तुमचा चेहरा जर जास्त सेन्सिटिव्ह असेल, तुम्हाला ॲक्ने, ब्रेकआउट्स किंवा अजून स्किन कन्सर्न असेल, तुम्ही सारखा असा कुठे असा हात लावत असाल तर ते जर्म्स तुमच्या चेहऱ्यावरती जातात आणि तुम्हाला अजून प्रॉब्लेम होऊ शकतो स्किनचा. त्याच्यामुळे ही गोष्ट टाळा. आणि मला सुद्धा ही गोष्ट टाळायला म्हणजे सवय लावून घ्यावी लागली त्या गोष्टींची. जेव्हा मला डर्मॅटने सजेस्ट केलं तुम्हाला ॲक्टिव्ह ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हे करायला जाऊ नका. आणि मी ही गोष्ट खूप काटेकोरपणे पाहिली. हातावरती जी घाण असते ती चेहऱ्याला लागली तर सेन्सिटिव्ह पार्ट आपण चेहरा जास्त जपतो, कारण प्रेझेंटेबल राहणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे ॲक्ने, ब्रेकआउट्स, ॲक्टिव्ह ॲक्ने किंवा स्किन कन्सर्नपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्ही आपले हात असे चेहऱ्याला लावणे बंद करा. कारण काय होतं, आपण सारखं पिंपलला हात लावतो, ते फोडायला जातो आणि त्यामुळे अजून ते पसरतात आणि अजून आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर नेहमी चेहऱ्याला हात लावताना हात स्वच्छ धुवा आणि त्याच्यानंतरच वापरा. तुम्ही काय लावत असाल, कुठे तुम्हाला काय लागलं असेल तर थोडंसं पाणी लावा, त्यानंतर करू शकता तुम्ही. टिप असेल तर कोणतेही स्किन केअर करताना तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुतले पाहिजेत. अगदी चला ठीक आहे, आता स्किन केअर करायचं आणि मगाशीच मी हात धुतलेत आणि आता असंच लावते, तर तसं होत नाही. तर नेहमी जेव्हा तुम्ही स्किन केअर करायला जाल, ते सकाळचं असू देत किंवा संध्याकाळचं असू देत, तुम्ही तुमचे हात हँडवॉशने स्वच्छ धुवा आणि त्याच्यानंतर डिरेक्टली तुम्ही स्किन केअर करायला जा. जसं तुम्ही सर्जन वगैरे बघतात की असेच हात असतात त्यांचे जेव्हा ते ऑपरेट करायला जातात, तर बाकीचे लोक सगळे ग्लोव्ज वगैरे घालतात, ते स्वतः उचलून वगैरे घालायला जात नाहीत. कारण ऑपरेशनसुद्धा करताना एखादा जरी गोष्ट आपल्या हाताची आतमध्ये गेली की माणूस वर गेलाच. तर त्यासाठी स्किन केअरसुद्धा करताना तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुवा. म्हणजे मॉइश्चरायझर आपण हाताने लावतो, SPF लावतो, सीरम लावतो, डॅब करतो, तर अशा वेळी नेहमी तुमचे हात जे आहेत ते स्वच्छ ठेवा. स्किन केअर स्टार्ट करण्याच्या आधी चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला तुम्ही भेटलं पाहिजे. मान्य आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, खूप साऱ्या सोशल साईट्सवरती तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघितल्या असतील तुम्ही आणि चला हे यूज करते, आपणही यूज करत. आणि मी सुद्धा काही गोष्टी तुम्हाला सजेस्ट केलेल्या, पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःवरती वापरलेल्या असतात. स्वतः त्याची पॅच टेस्ट केलेली असते. 3-4 दिवस किंवा 8-10 दिवस आम्ही कंटिन्युअसली ते वापरून बघितलेलं असतं. त्याच्यानंतर त्या गोष्टी सजेस्ट केलेल्या असतात. कारण तो रूल आहे, त्या गोष्टी आम्ही स्वतः वापरल्याशिवाय तुम्हाला सजेस्ट करू शकत नाही. ज्या गोष्टी पॅच टेस्ट केल्यानंतर त्रास होतो त्या गोष्टी आम्ही स्वतःवरती अप्लाय करायला जात नाही, त्या गोष्टी डिस्कंटिन्यू करतो. पण आता त्वचेचा टाईप जरी सेम असेल, जसं माझी त्वचा ऑइली सेन्सिटिव्ह आणि समोरच्याची सुद्धा असेल, पण स्किन कन्सर्न वेगवेगळे असू शकतात. स्किन टाईप जरी सेम असला तरी तुम्हाला तुमच्या स्किनला खूप प्रॉब्लेम्स असतील तर पहिल्यांदी डर्मॅटॉलॉजिस्टचे तुम्ही सल्ले घेतले पाहिजेत. तुम्हाला एखादं प्रोडक्ट आवडलं तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, हा प्रोडक्ट मला ह्यांच्याकडून समजलेला आहे आणि हा प्रोडक्ट चांगला आहे का? तर ते नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. खूप सारे प्रोडक्ट्स आपण सोशल साईट्सवरती बघतो आणि त्याच्यानंतर ते विकत घेतो. विकत घेतल्यानंतर तुमची पहिली गोष्ट ही असली पाहिजे की तुम्हाला ते सूट होतात की नाही, याच्यासाठी पॅच टेस्ट केलं पाहिजे. पॅच टेस्ट करण्यासाठी तुम्ही त्या बॉटलची छोटीशी जी साईज असते ती तुम्ही सॅचेट किंवा पाऊचमध्ये सुद्धा मिळतात. मोठ्या मोठ्या बॉटलची, सगळी मोठी बॉटल घेण्याची गरज नाही आणि ते तुम्ही ट्राय करू शकता आणि त्याच्यानंतर स्किन केअर जे आहे ते तुम्ही सुरू करू शकता. त्यामुळे नेहमीच चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टचे सल्ले घ्या. तुम्ही जर एखाद्याला फॉलो करत असाल, ती गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल तर आधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. कारण नेहमीच रिकमेंड जेव्हा काही सोशल साईट्सवरचे इन्फ्लुएन्सर किंवा काही डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट देतात, तर ती गोष्ट आता डर्मॅटॉलॉजिस्ट सुद्धा गोष्ट देताना, म्हणजे मी जेव्हा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायचे तेव्हा ते सुद्धा मला सांगायचे की ही गोष्ट आधी पॅच टेस्ट करा, ती तुम्हाला सूट झाली तरच तुम्ही कंटिन्यू करा, नाहीतर डिस्कंटिन्यू करा. म्हणजे सगळेच चांगले प्रोडक्ट्स तुम्हाला सगळ्यांनाच सूट होतील असं नाही. त्यामुळे सगळे प्रोडक्ट्स जे वापरताय ते तुमच्या स्किन टाईपनुसार वापरा. जसं मी SPF बाबत सांगितलं, चांगल्या ब्रँडचे SPF वापरले म्हणजेच तुम्हाला चांगला रिझल्ट देतात असं नाही. तुम्ही
ते सनस्क्रीन किंवा ते प्रोडक्ट तुम्हाला सूट झालं पाहिजेत. मग ते चांगल्या ब्रँडचं अति महागाचं असू देत किंवा मग 300-400 रुपयाचं 200 रुपयाचं जरी असू देत, ते तुम्हाला सूट झालं पाहिजे. 10वी गोष्ट ती म्हणजे खूप जणींना सवय असते, खूप लोकांना सवय असते की काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती जेव्हा पिंपल्स येतात तेव्हा आपण असं करून फोडायला जातो. पण ॲक्ने किंवा जे छोटे छोटे पिंपल्स येतात तर ते फोडले तर अजिबात नाही पाहिजेत. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, जेव्हा आपण पॉपअप करायला जातो त्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत तर ते पसरून अजून स्वेलिंग व्हायला सुरुवात होते आणि स्किन स्कारिंग सुद्धा होतं. जे मी माझ्या वयाच्या टीनेज जे आपलं वय असतं ज्याच्यामध्ये सगळ्यांना खूप लोकांना तो प्रॉब्लेम होतोच पिंपल्सचा, किंवा ते एजच असते की आपली वाढ होत असते आणि काहींना सिस्टिक ॲक्ने किंवा बॉयल्स किंवा पिंपल्स या सगळ्या गोष्टी होतात आणि ते आपण जर फोडायला गेलो आपल्याला ते वाटत नाही बरं, अरे बरं वाटत नाही, पण स्किन स्कारिंग होण्याचा सुद्धा खूप 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 संभव असतो. मी माझ्या टीनेजमध्ये ते पिंपल्स असे फोडले होते त्याच्यामुळे मला इथून स्कार्स जे आहेत ते राहिले होते. पण आता डर्मॅटॉलॉजिस्टचे सेशन किंवा चांगले स्किन केअर प्रोडक्ट्स, मी चांगलं स्किन केअर जेव्हा बसवलं माझं तेव्हापासून ह्या गोष्टी खूप म्हणजे पिंपल्स किंवा व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स ह्या गोष्टी खूप दूर राहायला मदत झाली. मी इथे माझा फोटो अगोदरचा जो आहे ते डिस्प्ले करते की किती वर्स्ट कंडिशन होते स्किनचे आणि तिथून बाहेर पडताना मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता चांगलं स्किन केअर करणं, चांगल्या गोष्टी खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यामुळे पिंपल्ससुद्धा मी सांगते की कोणतेही पिंपल जे कधी कधी आपल्या स्किनच्या आतपर्यंत गेलेले असतात, जे ॲक्टिव्ह ॲक्नेज असतात ते तर कधीच फोडू नये. कारण मी ही चूक केली होती. या फोटोमध्ये तुम्हाला दिसतं की 4-5 ॲक्ने माहीत नाही ते कशामुळे आलं, ते हॉर्मोनल गोष्टीमुळे होते की कोणतं स्किन केअर मी चुकीचं केलेलं हे मला आठवत नाही, कारण जवळजवळ ही 6 वर्षापूर्वींची गोष्ट आहे आणि ते इतके पसरलेले ना. मी जेव्हा अशी झोपायचे ना तेव्हा सुद्धा इकडे जेव्हा आपलं पूर्ण शरीराचा भार यायचा म्हणजे हा एवढा भाग सुद्धा दुखायचा मला, किंवा चेहऱ्याला हात लावू वाटायचं नाही. मी स्वतःच्या चेहऱ्याचं आरशामध्ये बघू शकत नव्हते, इतकं ते वर्स होतं. पूर्ण रेडनेस दोन्ही स्किनवरती होता. इथून सगळे विचारायचे काय झालं, कोणता प्रॉब्लेम झाला, इथे सुद्धा पिंपल्स आले होते आणि ते खूप बेकार होतं. आणि काय असतं की आपला चेहरा आपलं फर्स्ट इम्प्रेशन असतं. त्यानंतर मी जेव्हा माझ्या स्किन केअर किंवा माझ्या पर्सनल ग्रूमिंगकडे जास्त लक्ष दिलं आणि बऱ्यापैकी मी ते अचीव केलं. कारण खूप लोक अजूनही स्वतःच्या स्किन केअरकडे लक्ष देत नाहीत आणि मग अचानक आपण फेशियल करणं, क्लीनअप करणं ह्या गोष्टीने होत नाही. दररोजचं स्किन केअर आपण कंटिन्युअसली जे आहे ते रिलिजियसली फॉलो केलं पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स, चांगल्या पद्धतीने स्किन केअर केलं पाहिजेत. सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाची गोष्ट जी खूप मोठा इफेक्ट करते, खूप मोठा परिणाम करते तुमच्या स्किन केअरमध्ये, म्हणजे शेड्यूल्ड स्लीप. आपण काय करतो माहिती आहे, हा चला माझं काम आहे, मी 1 वाजेपर्यंत बसते आणि त्याच्यानंतर मग मी झोपते. तर तसं होत नाही. तुम्ही लवकर झोपा आणि लवकर उठा. 11 ते 1 ते 1:30च्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये इतके चांगले बदल होत असतात, हॉर्मोनल चेंजेस असू देत किंवा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्या शरीराला आवश्यक आहेत, झोपेची नितांत गरज आहे, ह्या गोष्टी खूप होत असतात शरीरामध्ये आणि ते आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप गरजेचं असतं. ब्रह्ममुहूर्तावरती उठणं, त्याच्यानंतर मेडिटेशन करणं ह्या गोष्टी तरी गरजेचं आहे आणि जे मी खूप आधी फॉलो करायचे. आता माझंही जे शेड्यूल होतं ते खूप बिघडलं होतं. म्हणजे 12, 12:30, 1 वाजेपर्यंत वेळ म्हणजे एडिटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी, दिवसभर घरातली कामाने याच्यामुळे खूप वेळ जात होता आणि झोपच मिळत नव्हती. आणि मध्ये मला प्रॉब्लेम झाले होते ॲक्नेचे. जर कोणी माझे व्हिडिओज बघत असाल तर त्यांना माहीत असेल की इथून वगैरे मला प्रॉब्लेम परत स्टार्ट झाले. त्याच्यानंतर मी म्हटलं नाही, आपली झोप जी आहे ती पूर्ण झाली पाहिजेत, व्यवस्थित झाली पाहिजे, तरच याचा फायदा आपल्याला ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही वेळ ठरवा झोपेची. म्हणजे 10 ते 4 झोपत असेल, 11 ते 5 झोपत असेल, जास्तीत जास्त 11पर्यंत जागणं मला तरी ओके वाटतं. कारण इथे पण मी माझ्या मैत्रिणी वगैरे मला म्हणतात की कोणतेही 11 नंतर म्हणजे मला पेंग यायला सुरुवातच होते, कारण शरीराला ती सवय झालेली आहे. आणि 4:30-5 नंतर जाग येते, पण कधी कधी काम काहीच नसतं उठून, त्याच्यामुळे उठून नुसती बसते आणि परत झोपते. मग 6-6:30ला मी परत उठते. असं होतं माझं कधी कधी, खोटं नाही सांगणार मी. पण शक्यतो लवकर झोपा आणि लवकर उठा, त्याचा फायदा ओव्हरऑल बॉडीला सुद्धा पडतो आणि आपल्या त्वचेला सुद्धा पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर केल्या, ज्या तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये मदत देखील करतील. तुमची त्वचा जी आहे ती तुकतुकीत ठेवायला, फ्रेश ठेवायला मदत करतील. कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत आणि अगदी वयाच्या 40-50मध्ये तुम्ही सुद्धा म्हणजे कोणतेच मेकअप न करता सुद्धा अगदी छान दिसू शकाल. कसं होतं, स्किन केअर आपण चांगलं करायला लागलो ना, स्किन केअर दररोज आपण आपल्याकडे लक्ष द्यायला लागलो ना, तर मेकअपची सुद्धा गरज भासत नाही. त्यामुळे ह्याकडे लक्ष द्या. आणि हे जे सगळ्या टिप्स आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत तुमच्यासाठी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.